हॅलो, गुड मॉर्निंग. अंदमानच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आता आपण चाललो आहोत एलिफंट आयलंडला आणि एलिफंट बीचला. सो आमची कार आलेली हॉटेलच्या खाली. हॉटेल राधाकृष्ण म्हणून हॉटेल आहे, तिथे होतो. आणि आता आमचे कोऑर्डिनेटर भेटलेत. खूप गर्दी आहे आज आणि इथे तुम्ही अंदमानचा समुद्र बघू शकता. हे सगळे सी वॉक वगैरे आहेत एलिफंट बीचला, हॅवलॉक आयलंडला. या बोटने मला वाटतं आपण कुठेतरी जाणार आहोत. सो लेट्स सी कसं काय होते आपली जर्नी. आणि त्या जेटीलाच आपण काल उतरलेलो इथे फॉरेनर्सचा पण तो ग्रुप आहे. आत्ताच जस्ट आम्ही बोट्सचे तिकीट्स काढले. या अशा छोट्या स्पीड बोट टाईप आहेत आणि ग्रुप्स करून ते घेऊन वगैरे जातात. आणि ही तीच जेट्टी आहे. म्हणजे इथे जवळचा समुद्र पण इतका म्हणजे क्लिअर दिसतो आहे ना, भरपूरच क्लिअर असं वॉटर आहे. म्हणजे पूर्ण त्यातले शेल्स वगैरे सगळं काही दिसतं. आता तर आम्ही काहीही सिलेक्ट नाही केलं आहे स्कुबा वगैरे, कारण ऑलरेडी आम्ही कोकणात गेलेलो ना, तेव्हा बऱ्याच ॲक्टिव्हिटी सगळ्या केलेल्या सगळ्या. आणि इथे आता स्नॉर्कलिंग आहे. सो इथे सिलेक्ट नाही करतात, तिथे जाऊन जर वाटलं की काहीतरी करावं किंवा काय, तर तेव्हा आपण सिलेक्ट करूया. सो लेट्स गो. बोटची वाट बघतोय कुठली बोट येते काय आहे, त्याच्यानंतर जाऊ. तर आपण आता त्या छोट्याशा बोटमध्ये बसलो आहे. खूप असं लाटा होत्या आणि अशी खूप स्पीडमध्ये ती बोट जात होती. आणि अंदमानचं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इथला समुद्र तर खूप सुंदर आहेच, पण इथला निसर्ग जो आहे तो असा मनाला खूप सुखद फीलिंग देणारा आहे. आणि या आमची जी टूर होती हनीमूनची, त्याचं बुकिंग मी मुंबईतून केलेलं नव्हतं, कारण मी मुंबईतून 3-4 ट्रॅव्हल्स अँड टूर्स जे आहेत त्यांना विचारलं होतं. सो त्यांनी मला खूप जास्ती पॅकेज सांगितलेलं. मग मी इंस्टाग्राम थ्रू तिथले जे आहेत म्हणजे पोर्ट ब्लेअरमधले जे अंदमानचे आहेत ट्रॅव्हल्स अँड टूर्स कवर करतात, त्यांच्या थ्रू केलेलं इटर्नल्स अंदमान. आणि मला खूप छान असा बजेट फ्रेंडली पॅकेज भेटला. त्यांचं हॉटेल सर्विस पण खूप छान होती. म्हणजे हॉटेलच्या रूम्स पण अशा लक्झरियस होत्या आणि फूड सर्विस चांगली होती. त्यांची कॅब सर्विस मला खूप आवडली. म्हणजे ऑन टाईम, जर त्यांनी मला 8 वाजताचं दिलं तर ऑन टाईम कॅब असायच्या. AC व्हेकल्स होते सगळे. आणि गाड्या पण अशा वॅगनार वगैरे नव्हत्या, सियाज होत्या किंवा ज्या SUVs आहेत त्या सगळ्या गाड्याच होत्या. सो सर्विस चांगली होती. परत तिथले जे ड्रायव्हर्स आहेत किंवा ते हे बोटवाले दादासुद्धा पूर्ण जर्नी थ्रू ना सगळं एक्सप्लेन करत होते की इथे असं आहे, इथे इतके इतके बेट आहेत, या बेटांवर आपण जाऊ शकतो, या इथलं क्लायमेट कसं आहे. पॉलिटिक्सवरही आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. सो इथे कुठली पॉलिटिकल पार्टी आहे, इथे कसं चालतं, इथे कोणते कोणते पॉलिटिशियन्स येऊन गेले आहेत, सेलिब्रिटीज येऊन गेलेत, अशा बऱ्याच चर्चा झाल्या. सो ओव्हरऑल हा जो काही अनुभव होता तो खूप वेगळा होता. सो तुम्ही जर अंदमान प्लॅन करत असाल तर नक्की करू शकता. फ्रेंड्स, फॅमिली किंवा सोलो ट्रिपसाठी पण ते खूप सेफ प्लेस आहे. काहीच तिथे असं रिस्कसारखा पार्ट नाही आहे. आणि हा जो सीन आहे ना, हा पण आपल्या कुठल्या तरी जुन्या नोटीवर होता असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि हळूहळू तुम्ही आता तो समुद्र बघू शकता, निळा हिरवा असं ते जे शेड आलं आहे ते. आणि अजून काय सांगायचं आहे अंदमानबद्दल, तर हेच आहे. तुम्हाला कधी जायचं असेल काही, तर मी डिस्क्रिप्शन्समध्ये तर त्यांचे डिटेल्स दिलेच आहेत. पण तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, त्याची मी उत्तरं देईनच. सो ही जी आमची जर्नी होती ती 30 to 40 मिनिट्सची होती. सो आमच्यासोबत बाकी पण होते. आणि ह्याचं जे काय बोट वगैरेचं सगळं बुकिंग त्यांनीच केलेलं. आम्ही फक्त लंच इन्क्लूड नव्हता केला, कारण आपण कुठेही ट्रॅव्हल करतो काय वगैरे. सो अपार्ट फ्रॉम लंच सगळं त्यांनी अरेंज केलेलं. आपल्याला काही खर्च नाही करायला लागला. आता आपण एलिफंट आयलंडला पोचलो आहे. सो असं म्हणतात की इथे पूर्वी हत्ती यायचे, सो त्याच्यावरून ते नाव पडलेलं आहे. आणि इथे सगळे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि बोटमधूनच खाली जरी बघितलं ना तरी कोरल्स आणि मासे हे दिसतच होते कंटिन्यू. आणि बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप क्लीन बीच आहे. त्यांनी बरेच इन्स्ट्रक्शन्स दिलेले की तुम्ही कचरा इथे टाकायचा नाही आहे, नीट ठेवायचं आहे सगळं.
वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ते लोक खूप व्यवस्थित फॉलो करतात आणि तुमचं आधार कार्ड खूप चेक होतं. अंदर जाना अलाउड नहीं है. ओके, पीछे यहाँ पर देखिए 2 ग्रीन कलर का घर दिख रहा है यहाँ पर. हट, हाँ, राइट साइड पे जो रहेगा वहाँ पर रहेगा शावर और सॉरी राइट साइड में रहेगा जेंट्स का चेंजिंग रूम जो फ्री रहेगा. लेफ्ट साइड पे जो होगा वहाँ पर रहेगा शावर, वॉशरूम, बाथरूम जेंट्स और लेडीज दोनों के लिए, जिसका चार्जेस रहेगा. सामने में एक रहेगा आपको पुलिस बूथ. यहाँ पर नेटवर्क नहीं आ रहा है. अगर बोट बॉय को कभी भी ज़रूरत होगा बीच पर, अगर आपको ढूंढ के नहीं मिल रहा है तो वहाँ पर जाके बोट नेम बता दीजिए, उन लोग अनाउंस करके बोट बॉय को बुला देंगे आपके पास. उसी का पीछे में रहेगा लेडीज़ का चेंजिंग रूम जो आपको फ्री रहेगा, लेडीज़ का चेंजिंग रूम. और उसका लेडीज़ चेंजिंग रूम का साइड में रहेगा लॉकर. किसी को भी लॉकर चाहिए तो एक लॉकर का 100 रुपीज़ चार्ज रहेगा. जितने टाइम आप लोग बीच पर रहेंगे चाबी आप ही को दे देंगे, जब चाहे मर्जी यूज़ कर पाएंगे. और यहाँ पर अगर कुछ भी आपका वेस्टेज होगा, कुछ भी सामान वेस्टेज होता है तो हर जगह में डस्टबिन रहेगा, डस्टबिन यूज़ कीजिएगा. यहाँ वहाँ कुछ भी फेंकना होना है. इतना है बीच का इन्फॉर्मेशन जो तरह आपको फॉलो करके चलना होगा. और इसी का साथ में ये बीच को यहाँ पर जो आप लोग आए हैं यहाँ पर, ये बीच को यहाँ पर मेनली ओपन करने का मेन एक ही रीज़न है. यहाँ पर आपको टोटली अंडमान निकोबार का सबसे एक लॉन्गेस्ट लाइव कोरल रीफ जो आपको यहाँ पर मौजूद है, इसको लाइव कोरल गार्डन भी बोला जाता है. जिस रीफ का लेंथ रहेगा 180 मीटर लॉन्ग रहेगा. ये जो फ्लोटिंग की दिख रहा है आपको, इसका साइड में एक ऑरेंज बॉल दिख रहा है, गोल ऑरेंज बॉल. देखिए ऐसा ऑरेंज बॉल आगे भी होगा 1 2 3 और उसका साथ में एक्स्ट्रा 2 ब्लू बॉल. वहाँ तक जो एरिया है पानी में पूरा ब्लैक तो पूरा उसका गार्डन है. और जो भी ऑरेंज दिख रहा है सभी गेस्ट वहाँ पर विजिट कर रहे हैं. तो यहाँ पर आपके पूरा रीफ को विजिट करने के लिए गवर्नमेंट का थ्रू कराया जाता है सबसे इजी तरीके से और सबसे कम प्राइस में. ये एक्टिविटीज़ का नाम दिया गया डीप सी स्नॉर्कलिंग. इसका चार्ज रहता है ओनली 1200 पर हेड, इंक्लूडिंग फोटो, वीडियो एंड लाइव फिश फीडिंग. ये सारा चीज़ आपको 1200 रुपये में इंक्लूड होता है. यहाँ पर आपको 2 तरह का स्नॉर्कलिंग दिया गया है. आपका बोट का साथ में एक है नॉर्मल कॉम्प्लीमेंट्री स्नॉर्कलिंग जो आपका फ्री है, और अगर रीफ को विजिट करना है तो डीप सी स्नॉर्कलिंग. कॉम्प्लीमेंट्री आपको इसलिए दिया जाता है एक बेसिक नॉलेज के लिए कि स्नॉर्कलिंग को कैसा किया जाता है. एक मेथड होता है जो आपको यही पर शैलो में कराएंगे. अगर खाली कॉम्प्लीमेंट्री करना होगा तो आपको सिंगल 1 बाई 1 लेके जाएंगे. आपको एक जन का टाइमिंग रहेगा 4 to 5 मिनट, और जिसमें आपको देंगे हाफ मैग्नीफाइड ग्लास. आपका आइज और नोज ब्लॉक रहेगा. ओनली आपको माउथ ब्रीदिंग करना होगा, उससे सांस लेना भी होगा, छोड़ना भी होगा. 1 बाई 1 4 to 5 मिनट शैलो वाटर. यह है कॉम्प्लीमेंट्री स्नॉर्कलिंग. और हे आहे एलिफंट आयलंड आणि एलिफंट बीच. एलिफंट नाव याकरता पडलं आहे की इथे पूर्वी हत्ती यायचे असं आहे. खूप सुंदर बीच आहे, निळशार असं पाणी आहे आणि एकदम ट्रान्सपरंट आहे सगळं, छान असं. आणि बरेच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. खायचं प्यायचं पुढे आहे, सो ते बघूयाच. आत्ताच आम्ही फोटोशूट वगैरे इथे केला आणि आता स्नॉर्कलिंगसाठी जाणार आहोत. तर कपडे चेंज करण्याआधी म्हटलं आपण छान फोटोशूट वगैरे करूया. डॉल्फिन राईड, पॅरासेलिंग वगैरे बरंच आहे आणि आमचं सगळंच करून झालं आहे, त्यामुळे काही केलेलं आता तरी करायचं नाही आहे. पण थोड्या वेळाने जर मन झालं तर बघू. इथे तुम्हाला सगळे शेल्स पाण्याचे दिसू शकतात. इतका स्वच्छ समुद्र आहे, एकदम असं निळं पाणी वगैरे. आणि पुढे पुढे तर ना इथेच मासे दिसायला सुरुवात झाली. हे बघा इथे पण मासे आहेत छोटे छोटे छोटे. तर अजून पुढे जाऊ ना तर ते भरपूर मासे वगैरे दिसायला लागते. आम्ही लॉकर घेतला आहे 100 रुपीज आणि त्यात बॅग्स वगैरे ठेवले आहेत. आणि इथे सगळं एक झाड होतं, सो तिथे फोटोशूट वगैरे केलं. असा परिसर आहे, बसायला वगैरे खूप छान अशी सावली आहे झाडं असल्यामुळे. सो ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. हे इथे स्नॉर्कलिंग करतायत. अगदी जवळच केलं जातं कारण मासे तितक्या जवळ दिसतात त्यामुळे. सो आम्ही पण चेंज करून जाऊ आता स्नॉर्कलिंगसाठी. मोस्टली हनीमून कपल्सच जास्त आहेत आणि फॅमिलीज आहेत. इथे ना सगळे स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याचे, मॅगी वगैरे, कप्पा नूडल्स, पापडी चाट वगैरे असं आहे. लिमिटेडच आहे, स्नॅक्सच आहे. आणि त्या साईडला फ्रूट सलाड आहे, सो ते पण आपण नंतर खाऊया. पण आता सध्या पापडी चाट घेतलं आहे कारण आम्ही ब्रेकफास्ट करून निघालेलो, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. नारळ पाणी पण आहे, सो ते पण ट्राय करू. बघा तिथे फ्रूट चाट आहे आणि चहा कॉफी वगैरे असे बरेच ऑप्शन्स आहेत तिथे थांबून खायला. आणि समोर बीच आहे, ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं. हे नूडल्स मी मागे खाल्लेले पण ते चांगले नव्हते, म्हणजे फ्लाईटमध्ये खाल्लेले
गोव्यामध्ये. सो मॅगीचे त्यातल्या त्यात आय थिंक चांगले असतील. जर नंतर परत भूक लागली तर मग खाण्याचा विचार करू. पापडी चाट त्याने जस्ट टेस्टला दिला आहे की तिखटचं लेवल चेक करायला, आणि ते खूप स्पायसी आहे. काल पण मी दाल फ्राय वगैरे खाल्ला ना, खूप स्पायसी होता. त्यामुळे त्यांना म्हटलं लो स्पायसी करा. ओके ओके. सागर इथे बघ. सागर इकडे वा.